आता बघूयात नगर परिषद निवडणूक प्रचारात आश्वासनांचा महापूर आला. हो, आश्वासनांचा महापूर. सत्ताधाऱ्यांकडून अक्षरशः खैरात केली जाते आणि त्याचा प्रत्येक जनतेला येऊ लागलाय. जनतेतून मागणी आली की नेते आश्वासन देऊन मोकळे होतात, पण यापूर्वी दिलेल्या आश्वासनांचं काय असा प्रश्न जनतेला पडल्याशिवाय राहत नाही. लोकांची मागणी आहे, इथे रोजगार नाही मिळत, इथे MIDC पाहिजे, जागा द्यायला तयार आहे. तर शब्द देऊ मी त्यांना. हा, मग बघा ना, तर आदेश गडबड करायचं नाही. उदय सामंतजी, इथं अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे. सगळे लोक इथे जमले आहेत, त्यांचा सर्वे आणि याचा विषय सिटी सर्वे झाला नाही तर तेवढा करून द्यायचा एक आदेश झाले. जनतेला आश्वासन देण्यासाठी जणू सत्ताधाऱ्यांमध्ये चढाओढ लागली. कुणी MIDC सुरू करण्याचं आश्वासन देतंय तर कुणी सिटी सर्वेचं आश्वासन देतंय. सत्ताधारी एवढे उदार का झाले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर दडलंय नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये. राज्यात निवडणूक प्रचाराचा धुरळा उडालाय, त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून आता आश्वासनांची खिरापत वाटली जाते. नुकताच यवतमाळच्या पांढरकवडामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा झाली. त्यावेळी MIDC सुरू करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर भाषणादरम्यान शिंदेंनी उद्योगमंत्री उदय सामंतांना फोन लावला आणि मग पुढे काय घडलं ते तुम्हीच पहा. उदय सामंतजी, मी इथं पांढरकवड्यात सभेत आलोय. लोकांची मागणी आहे, इथे रोजगार नाही मिळत, इथं MIDC पाहिजे, जागा द्यायला तयार आहे. नक्की आपण आचारसंहिता लागल्या की ताबडतोब कारवाई त्याची करून तर शब्द देऊ मी त्यांना. अशीच मागणी अहिल्यानगरच्या संगमनेरमध्येही करण्यात आली होती. मग काय, पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी भाषणादरम्यान उद्योगमंत्र्यांना फोन लावला. उदय सामंतजी, इथं अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे. नोटिफिकेशन 2 महिन्यात काढणार. धन्यवाद. लोकांनी जागा दिली पाहिजे, ॲक्विजिशन पाहिजे, पाण्याची व्यवस्था पाहिजे, विजेची व्यवस्था पाहिजे, दळणवळणाची व्यवस्था पाहिजे. MIDC मनात आली दिली त्याला काय अर्थ आहे? त्याच्यामुळे मला असं वाटतंय एकनाथ शिंदे एक भावनिक कार्यकर्ते आहेत. फोन करतात, झालं. बाकी काय होतं याचा रिव्ह्यू त्यांच्याकडे होत नाही असं मला वाटतं. या आश्वासनांच्या चढाओढीत सत्ताधारी भाजपही मागे नाही. निवडणूक प्रचारात जनतेचे प्रश्न तिथल्या तिथं सोडवण्यावर नेत्यांकडून भर दिला जातो. भाजप नेते प्रवीण दरेकरांनी सिटी सर्वेचा प्रश्न सोडवण्यासाठी महसूल मंत्र्यांना फोन लावला. हे सगळे लोक इथे जमले आहेत, त्यांचा सर्वे आणि याचा विषय सिटी सर्वे झाला नाही तर तेवढा करून द्यायचा एक आदेश झाले. सर्वांनी प्रचंड बहुमताने तिचा उमेदवार निवडून द्या. मी तुम्हाला सर्वांना आश्वस्त करतो, माझ्या अधिकाराचा वापर करून सर्वांना सिटी आणि प्रॉपर्टी कार्ड देईल. हे सगळं बघितल्यावर नायक सिनेमा आठवतो. या सिनेमातील हिरोप्रमाणे आपण ऑन दी स्पॉट निर्णय घेण्यास सक्षम असल्याचं दर्शवण्याचा प्रयत्न नेत्यांकडून केला जातो. त्यामुळं राज्यात 12 महिने निवडणुका सुरू राहाव्यात अशी जनतेची भावना आहे. कारण निवडणुकीच्या काळात नेते किती तत्पर असतात हे जनता अनुभवते. पण एकदा का निवडणुका सरल्या की मग या आश्वासनांचं काय असा प्रश्न जनतेला पडतो. हा आजवरचा अनुभव आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.